वेलकम द मॅजिक वर्ल्ड ऑफ RD's केमिस्ट्री क्लासेस. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करताय ना, तर करायलाच पाहिजे. ओके, तर बाळांनो आपण अल्कोहोल चॅप्टर शिकत आहोत. ओके, तर अल्कोहोल चॅप्टर बघत असताना आपण आता केमिकल प्रॉपर्टी स्टार्ट केलं होतं आणि केमिकल प्रॉपर्टीमध्ये आपण दोन प्रकारचे रिॲक्शन बघितलो होतो. एक रिॲक्शन एनॉल्ड इन द ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड, आठवतं का तुम्हाला? थांबा तुम्हाला दाखवतो. एक आपण रिॲक्शन बघितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, रिॲक्शन एनॉल्ड इन द ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड. OH बॉन्ड होत असताना 3 रिॲक्शन होतात. किती रिॲक्शन होतात? 3 रिॲक्शन होतात. एक होतं अल्कोहोलची रिॲक्शन, एक होते अल्कोहोलची रिॲक्शन कुणासोबत? मेटलसोबत. कुठल्याही मेटलसोबत, एनी इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल्स. आणि ते इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल्स काय करतो? तो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल H+ ला इलेक्ट्रॉन देतो आणि हा स्वतः तयार करतो RO- Na प्लस H2 गॅस लिबरेट होतं. आणि ह्याच्यावरून असं सांगता येतं की अल्कोहोल हा ॲसिडिक इन नेचर आहे. तो H2 लिबरेट करतो म्हणजे अल्कोहोल हा ॲसिडिक इन नेचर आहे. हे मागच्या व्हिडिओत बघितले आपण. आणि मग आपण हे बघितलं की अल्कोहोलची रिॲक्शन कार्बॉक्झिलिक ॲसिडसोबत जर झालं तर कार्बॉक्झिलिक ॲसिडचा जातो OH आणि ह्याचा जातो H इन द प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. आणि ही रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे आणि प्रोडक्ट काय भेटतो? इस्टर प्लस वॉटर. आणि वॉटरमुळेच ही रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे. यांचे भरपूर पॉईंट आपण तिथे बघितलो. आणि जर हे इरिव्हर्सिबल करायचं असेल तर ते ॲसिड क्लोराईड आणि पिरिडिन घ्या, हे आपण मागच्या व्हिडिओ सांगितलं. आणि शेवटची रिॲक्शन आहे अल्कोहोलची रिॲक्शन. जर मी ग्रिग्नार्ड रिएजंटसोबत केलं इन द प्रेझेन्स ऑफ ड्रायथर तर तो R-H+ ला घेतो आणि बनवतो काय? RH बनवतो. आणि त्याला झिरविटिन ऑफ ॲक्टिव्ह हायड्रोजन डिटर्मिनेशन टेस्ट म्हणतात. आपण हे सगळं तिथं सांगितलेलं आहे. ओके, असं रिव्हिजन करत चला, लिहून रिव्हिजन करत चला. आज मला गरज होती का? हे काय एवढंच लिहून रिव्हिजन करायचो? मग इथले पॉईंट एवढं रिॲक्शन लिहिले ना, मग सगळे पॉईंट आठवायचे स्वतः, इथं लिहायचे ते स्वतः. असं लिहून तुम्ही जेवढ्यांदा लिहून अभ्यास करचाल ते तुमच्यासाठी बेटर राहील. असं रिॲक्शन लिहायची आणि त्याचे रिलेटेड पॉईंट तिथं नोट करत जायचं. असं केलात तरच तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री परफेक्ट जमल, नाही तर थोडं अवघड होईल बघा. ओके, तर मी आता इथून तरी प्रयत्न करणार आहे की दररोज 1 व्हिडिओ 2 व्हिडिओ 1 व्हिडिओ 2 व्हिडिओ असं सेंड करावं. कारण की 24 तास आहेत तुमच्याकडे बसून, तर तुम्ही त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावेत. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आता आज बघूयात आपण नंबर B ची रिॲक्शन, म्हणजेच रिॲक्शन एनॉल्ड इन breaking of reaction enol in breaking of reaction enol in breaking of CO bond. reaction enol in breaking of CO bond. मग CO बॉन्ड ब्रेकिंगचा विचार जर केला तर याच्यामध्ये किती प्रकारचे रिॲक्शन आहेत? ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो भरपूर रिॲक्शन आहेत. तर मेन 2च आहेत म्हणा. हे बघा, एक आहे प्रिय विद्यार्थी मित्रांनो, एक आहे रिॲक्शन विथ PX3 PX5 SOCl2 इन द प्रेझेन्स ऑफ pyridine. आणि दुसरी आहे रिॲक्शन विथ HX. हे 2 रिॲक्शन ह्यामध्ये येतात. हे 2च येतात. त्याच्यानंतर ते डिहायड्रेशन वगैरे, ते एक डिहायड्रेशन एक येऊ शकते. बरं, नंबर 3 डिहायड्रेशन. ह्या 3 रिॲक्शन लक्षात ठेवा. त्यामध्येही रिॲक्शन एनॉल्ड इन द ब्रेकिंग ऑफ OH मध्ये 3च होत्या आणि रिॲक्शन एनॉल्ड इन द ब्रेकिंग ऑफ CO मध्येही 3च आहेत. किती आहेत? 3च आहेत. एक आहे रिॲक्शन विथ PX3 PX5 SOCl2 इन द प्रेझेन्स ऑफ pyridine. दुसरी आहे रिॲक्शन विथ HX आणि मग आहे डिहायड्रेशन. ओके, ह्या व्हिडिओमध्ये आपण ही 3ही रिॲक्शन बघणार आहोत. ओके, भले व्हिडिओ लेंदी हो, पण आपण 3ही रिॲक्शन ह्या व्हिडिओत बघणार आहोत. तर स्टार्ट करूयात, नाही तर कमीत कमी ह्या 2 तरी बघूयातच. ओके, होईल तेवढं बघूयात. बट आज तुम्हाला हा एवढं सेंड होणार म्हणजे होणार. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तर स्टार्ट करूयात. हेडलाईन रिॲक्शन विथ PX3 or PX5 or SOCl2 in the presence of pyridine. ओके,
हे भानगड काय बाळांनो, PX3 म्हणजे फॉस्फरस PX3 म्हणजे फॉस्फरस ट्रायहालाइड आणि PX3 म्हणजे PX5 म्हणजे फॉस्फरस ट्रायहालाइड आणि फॉस्फरस पेंटाहालाइड आणि हा आहे थायोनिल क्लोराइड. म्हणा एक वेळेस माझ्यासोबत, फॉस्फरस ट्रायहालाइड, फॉस्फरस पेंटाहालाइड आणि थायोनिल क्लोराइड. हे भेटतात कसं? साधी गोष्ट आहे. हे बघा, रेड फॉस्फरस प्लस, जर मी 2 रेड फॉस्फरस प्लस 3X2 ची जर रिॲक्शन केलो तर मला 2 मॉलिक्युल्स ऑफ PX3 भेटतील. आणि एक लक्ष ठेवा, इथे मी काय काय घेऊ शकतो, इथे मी Cl2 घेऊ शकतो, इथे मी Br2 घेऊ शकतो, इथं I2 घेऊ शकतो. म्हणजे मला काय काय भेटतील मग, म्हणजे PCl3 पण भेटतं मला, PBr3 पण भेटतं आणि PI3 पण भेटतं. लक्षात ठेवा. बट बाळांनो, जर मी 2 रेड फॉस्फरस घेतलं आणि 5X2 जर घेतलं तर X2च्या ठिकाणी मला एकमेव एलिमेंट घ्यावं लागतं, ते आहे Cl2. मी इथं Br2 आणि I2 नॉट युज्ड. काय? नॉट युज्ड. कारण की त्यांची साईज जास्त आहे. बिकॉज ऑफ साईज तुम्ही लिहू शकता. म्हणजे इथे एकमेव तयार होतो 2 मॉलिक्युल्स ऑफ PCl5. याचं नाव आहे फॉस्फरस पेंटा क्लोराइड. आणि तो फॉस्फरस तो आहे फॉस्फरस ट्रायहालाइड. क्लोरीन असेल तर क्लोराइड, ब्रोमीन असेल तर ब्रोमाइड, आयोडीन असेल तर आयोडाइड. बाणावर कधी कधी PCl3 पण म्हणतात किंवा रेड फॉस्फरस आणि Cl2 पण म्हणतात. त्याच्यामुळे तुम्हाला ते माहीत राहावं. आणि थायोनिल क्लोराइड तर सगळ्यांना माहीत आहे. ह्या रिॲक्शनला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जनरली मोल कॉन्सेप्ट म्हणजे स्टायकोमेट्रिक रेशो बघत नाहीत. बट इथं तुम्हाला स्टायकोमेट्रिक रेशो बघण्यात येईल. हे डस्टर ठेवून टाकूयात आपण. स्टायकोमेट्रिक रेशो बघण्यात येईल, त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं माझ्याकडे राहू द्या तुमची. हे बघा प्रिय विद्यार्थी मित्रांनो, हे अल्कोहोल आहे. हे कोण आहे? अल्कोहोल आहे. हे कोण आहे? अल्कोहोल आहे. हे कोण आहे? अल्कोहोल आहे. तर हे बघा, ह्याची रिॲक्शन मी केलं PCl3 सोबत, ह्याची रिॲक्शन केलं मी PCl5 सोबत, ह्याची रिॲक्शन केलं मी SOCl2 इन द प्रेझेन्स ऑफ पिरिडीन. आणि एक लक्षात ठेवा, अल्कोहोलमध्ये रिॲक्शन करता म्हणजे तुम्हाला हीट करणं कंपल्सरी आहे बाळांनो. इथे तर तुम्हाला रिफ्लक्स करावं लागतं, म्हणजे हीट करावं लागतं. रिफ्लक्स करणे म्हणजेच हीट करणे, काय असं काही वेगळं नाही ते. आता बरेच विद्यार्थी विचार करत असतील, लक्ष द्या, इथं OH किती आहे? 1. इथं Cl किती आहे? 3. मग इथं अल्कोहोल किती घ्यावं लागतील? 3 अल्कोहोल घ्यावं लागत असतील. मग 3 अल्कोहोल घेतलो तर 3 वेळेस त्यांना Cl रिप्लेस करणार, म्हणजे 3 मॉलिक्युल्स ऑफ RCl प्लस, मग त्या P ला काय अटॅच होणार? P ला 3 वेळेस OH अटॅच होणार आणि P ला 3 वेळेस OH अटॅच होणे म्हणजेच H3PO3. आणि ह्यालाच म्हणतात हायपोफॉस्फरस ॲसिड किंवा आर्थोफॉस्फरस ॲसिड म्हणतात. आर्थोफॉस्फरस ॲसिड किंवा नुसतं फॉस्फरस ॲसिड म्हटलं तर सुद्धा चालतं. फॉस्फरस, आर्थोफॉस्फरस म्हणा किंवा नुसतं फॉस्फरस. रिक म्हणजे इथं काय येतं? 4 येतं. काय आलं? म्हणजे काय गेलं? OH गेलं आणि Cl आलं. OH गेलं आणि Cl आलं. एवढं सोपी रिॲक्शन आहे. आता इथं सुद्धा बघा, PCl5 ज्यावेळेस तुम्ही वापरचाल, आता डोक्यात आलं असेल PCl3ला 3 वेळेस अल्कोहोल वापरलं तर PCl5ला 5 वेळेस वापरूया, असं नाही. म्हणून तर मला इथं स्टायकोमेट्रिक रेशो बघणं गरजेचं आहे. PCl3ला 3 वेळेस अल्कोहोल वापरायचं, पण PCl5ला 5 वेळेस अल्कोहोल नाही वापरायचं, एकच वेळेस अल्कोहोल वापरायचं. आणि तिथं काय करायचं? OH जातो आणि Cl येतो. OH जातो आणि Cl येतो. मग तो OH, हे बघा, त्याच्या OH मधल्या H सोबत आणखी एक Cl रिॲक्ट होतो आणि HCl तयार होतो. आता राहिला काय? हा पण गेला, आता O राहिला, जे 3 Cl राहिले आणि काय तयार होतं? POCl3 तयार होतो. बाय प्रोडक्ट सुद्धा परीक्षेत विचारले जातात, हे लक्षात राहू द्या तुमच्या. इथं बघा, हे बघ, तिन्हीचे तिन्ही Cl इथं अटॅच झाले, OH सुद्धा चिटकले, म्हणजे काय झालं? H3PO3 तयार झालं. H3PO3. आणि इथे PCl5च्या वेळेस एकच अल्कोहोल घ्यायचं आणि तो OH रिप्लेस करतो Clनं आणि त्याचा याच्या Cl सुद्धा रिॲक्ट होऊन HCl तयार करतो. मग O राहिला आणि O P ला चिटकतो, म्हणजे काय धरतो? POCl3 तयार होतो.
हे तुला बाय प्रोडक्ट लर्न पाहिजेत, लक्षात राहू द्या. हेही बाय प्रोडक्ट तुम्हाला लर्न पाहिजे की PCl3च्या वेळेस H3PO3 भेटतं आणि PCl5च्या वेळेस POCl3 भेटतं. आता इथं बघा, ही मेथड सगळ्यात बेस्ट मेथड आहे. हे मेथड नंबर 1, हे मेथड नंबर 2 आणि मेथड नंबर 3 जर कन्सिडर केलं तर ही मेथड सगळ्यात बेस्ट मेथड आहे, सगळ्यात बेस्ट मेथड आहे. का? कारण की बघा, इथं अल्कोहोलची रिॲक्शन ज्यावेळेस तुम्ही थायोनिल क्लोराईड, ह्याला काय म्हणतात? त्याला थायोनिल क्लोराईड म्हणतात. काय म्हणतात त्याला? थायोनिल क्लोराईड म्हणतात. म्हणजे थायोनिल क्लोराईडची रिॲक्शन तिथं होते आणि खरं तर एक विशेष आहे, ही SNI मेकॅनिझम शो करते. SNI लक्षात राहू द्या, ते काय असते हे मी नंतर सांगतो. ते खरं तर आपण HDA चॅप्टरमध्ये बघतो, ते SN1 SN2. तर ही आहे SNI, इंटरनल न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. SNI मेकॅनिझम शो करतो, हे डोक्यात राहू द्या, कोणी सांगत नाही. आणि मग हे बघा, इथं RCl तयार होतं. काय होतं? RCl आणि ते OH मधला H परत Cl ला रिॲक्ट करतो आणि HCl भेटतं आणि तो O हे S ला अटॅच होतं आणि काय धरतो? आधीचा SO आणि नंतरचा एक O SO2 आणि हेही उडून जातं, हेही उडून जातं. आणि इथं जे अल्किल हॅलाइड भेटू लागलं ते एकदम प्युअर भेटणार. काय भेटणार? एकदम प्युअर भेटणार. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, PCl3च्या वेळेस 3 अल्कोहोल घ्यायचे, PCl5च्या वेळेस एकच अल्कोहोल घ्यायचं आणि SOCl2च्या वेळेस अल्कोहोल घ्यायचं एकच. आणि ह्या तिन्ही मेथडमध्ये लक्षात ठेवा, ह्याचा बाय प्रोडक्ट H3PO3. प्रोडक्ट तर सगळ्यांचा सेमच आहे, Cl लागणार, Cl लागणार, Cl लागणार. म्हणजे थोडक्यात ही रिॲक्शन जी आहे, थोडक्यात ह्या रिॲक्शनला हॅलोजिनेशन सुद्धा म्हणता येतं, हॅलोजिनेशन. आणि हे सगळे रिएजंट जे आहेत मी आता लिहिले, दीज आर ऑल आर हॅलोजिनेटिंग एजंट. हॅलोजिनेटिंग एजंट सुद्धा म्हणलं तर चालतं. ते हॅलोजिनेटिंग एजंट्स एवढं सोपं आहे, ह्याला एक्झाम्पल सुद्धा घ्यायची गरज नाही. ही सगळ्यात प्युअर मेथड आहे. का? कारण की जो HCl भेटू लागलाय तोही उडून जाणार रिॲक्शनमधून आणि जो SO2 आहे तोही उडून जाणार. म्हणजे आता त्या बिकरमध्ये फक्त आणि फक्त अल्किल हॅलाइडच राहणार. ह्यांच्यासारखं बायप्रोडक्ट त्या बिकरमध्ये राहणार नाही. बायप्रोडक्ट राहिल्यामुळे हे थोडे इम्प्युअर असतात, इथं बायप्रोडक्ट उडून गेल्यामुळं हा एकदम प्युअर मेथड आहे. आणि ह्याच मेथडला डार्झन मेथड सुद्धा म्हणतात. कोणतं मेथड म्हणतात? डार्झन मेथड. इट इज अ प्युरेस्ट मेथड, इट इज अ डार्झन मेथड. टार्झन नाही, हे डार्झन मेथड म्हणतात. काय म्हणतात? डार्झन मेथड. ह्याचे एक्झाम्पल्स वगैरे सुद्धा काहीही घ्यायची गरज नाही. जर तुम्ही मला सर एक्झाम्पल घेऊन दाखवा तर काही गरज नाही. हो का बघा, तरी मी घेतो CH3 CH2OH. काय म्हणणार तुम्ही? CH3 CH2OH. काय म्हणणार तुम्ही? CH3 CH2OH. हे बघा, बाण मारायचं खनखन, सप. हे बघा, इथं मी म्हणलं PCl3, मी म्हणणार PCl3 काय करायचं? हीट. PCl5 काय करायचं? हीट. SOCl2 काय म्हणायचं? तर SOCl2 इन द प्रेझेन्स ऑफ पिरिडीन. आणि ते काय म्हणायचं? रिफ्लक्स म्हणायचं. काय म्हणायचं? रिफ्लक्स. आणि PCl3 वापरल्यामुळं इथं 3 अल्कोहोल, पण या दोघांमध्ये एकच अल्कोहोल. इथं प्रोडक्ट काय भेटल? इथं प्रोडक्ट भेटल सर CH3 CH2Cl आणि बाय प्रोडक्ट H3PO3. पाठच करून काय ठेवायचं तिथं. आणि PCl5 वापरल्याच्या वेळेस CH3 CH2Cl OH जातो, Cl येतो, OH जातो, Cl येतो, OH जातो, Cl येतो. ह्याचा बाय प्रोडक्ट काय भेटतं? HCl आणि POCl3 भेटतं. आणि ह्याचा बाय प्रोडक्ट काय भेटतो? आणि ते लिहा CH3 CH2Cl प्लस HCl काय होतो? उडून जातो. आणि प्लस SO2 काय होतो? उडून जातो. आणि हा जो भेटतो तो एकदम प्युअर भेटतो. एवढं सोपं आहे. एवढे असे सगळे पॉईंट एकदम सोपे आहेत. आणि एक सांगू इच्छितो, ही जी रिॲक्शन आहे हे नोट म्हणून सांगतो तुम्हाला, नोट. ओके, 2 पॉईंट सांगतो तर नोट म्हणून. ही जी रिॲक्शन आहे ही न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. कसली रिॲक्शन आहे? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. आणि ह्या रिॲक्शनमध्ये रिॲक्शन इंटरमिडिएट न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. का? कारण की एक ग्रुप चाललाय, दुसरा ग्रुप येऊ लागलाय, त्याच्यामुळे सबस्टिट्यूशन रिॲक्शन. हे बघा, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. रिॲक्शन इंटरमिडिएट काय भेटतो? त्याच्यामध्ये ट्रान्झिशन स्टेट भेटतं, कार्बोकेटन भेटत नाही. म्हणजे इथं कसल्याही वेगनर रिअरेंजमेंटचा जो प्रकार आहे तो होणार नाही.
एवढं सोपं आहे हे सगळं. ओके, तर तुम्ही पटकन हे तर पॉज करा, लिहून घ्या आणि पटकन व्हिडिओला मागे करून तुम्ही डबल बघू शकता. ओके, तेवढं व्यवस्थित बघून घ्या आणि व्हिडिओला लवकरात लवकर पॉज करून लिहून घ्या. बेस्ट ऑफ लक. तर चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लिहून घेतलाच असाल तर एकदा फास्टमध्ये खोडता रिव्हिजन करूयात की रिॲक्शन विथ PX3 और PX5 SOCl2 ह्याला हॅलोजिनेट म्हणा आणि त्या रिएजंट्सला हॅलोजिनेटिंग एजंट म्हणा. कसं तयार करतात PX3 रेड फॉस्फरस आणि X2 ची रिॲक्शन केल्यानंतर. इथं तुम्ही Cl2 Br2 I2 सगळ्यांना यूज करू शकता, बट F2 ला यूज करू शकत नाही. आणि PCl5 तयार करताना फक्त Cl लाच वापरायचं, Br ला आणि I ला वापरू शकत नाही, बिकॉज फॉस्फरसपेक्षा त्यांची साईज जास्त होईल, त्याच्यामुळे वापरायचं नाही. आणि 5-5 होतील त्याच्यामुळे वापरायचं नाही. आणि एक लक्ष ठेवा, PCl3 ला ज्यावेळेस तुम्ही यूज करता ॲज अ एजंट म्हणून त्यावेळेस 3 अल्कोहोल घ्या. 3 अल्कोहोल घेतल्यामुळं तुम्हाला 3 अल्किल हॅलाइड भेटतील आणि बाय प्रोडक्ट भेटेल H3PO3. आणि PCl5 वापरताना एकच अल्कोहोल घ्या आणि तुम्हाला अल्किल हॅलाइड भेटेल बाय प्रोडक्ट POCl3 जे मी आता खोडलो. आणि हा सगळ्यात बेस्ट मेथड आहे. ह्या मेथडला कोणती मेथड म्हणतात? डार्झन मेथड म्हणतात. आणि ही मेथड सगळ्यात प्युअर अल्किल हॅलाइड प्रोव्हाइड करते, कारण की इथं बाय प्रोडक्ट उडून जातात SO2 आणि HCl उडून जातात. लक्षात ठेवा, पाठच पाहिजे, हर एक गोष्ट पाठच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. असं नुसतं कॉन्सेप्ट तर सांगितलं मी कसं होतं काही नाही, बट तुम्हाला ही गोष्टी लर्न पाहिजेत. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये थोडंसं रट्टा मारणं गरजेचं आहे, वारंवार सतत रिव्हिजन करणं गरजेचं आहे. ह्याला थायोनिल क्लोराईड म्हणतात. लक्षात ठेवा, SOCl2 ला थायोनिल क्लोराईड म्हणतात. काय म्हणतात? थायोनिल क्लोराईड. आणि त्या जागी SO2Cl2 एक प्रकार असतो, त्याला सल्फ्युरिल क्लोराईड म्हणतात. ह्या रिॲक्शन न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे, कारण की OH चाललाय आणि Cl मायनस येऊ लागलाय. OH जाऊन Cl मायनस येऊ लागलाय. मायनस म्हणजेच न्यूक्लियोफाईल म्हणून न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इथे इंटरमिडिएट ट्रान्झिशन स्टेट भेटतो, त्याच्यामुळे इथं वेगनर होणार नाही. हा पॉईंट फार महत्त्वाचा आहे, ह्याला नोट करून ठेवा किंवा लक्षात राहू द्या, कारण की नेक्स्ट आता जे शिकवणार आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, तर स्टार्ट नाव. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आता नेक्स्ट रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ कुणासोबत? HX सोबत. रिॲक्शन विथ HX. आपण पेन चेंज करूयात. रिॲक्शन विथ HX. तर हे बघा, आता रिॲक्शन विथ HX सोबत रिॲक्शन केल्यानंतर ओके, आता थोडंसं बोर्ड व्यवस्थित खोडून घेऊयात. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, HX म्हणजे काय? हे बघा, HX म्हणजे ॲसिड आहे सर. कोणता ॲसिड आहे सर? हे बघा, HCl ऐकलात तुम्ही, HCl, HBr, HI ऐकलात, HF. पण आपण HFच्या नादाला लागत नाही, कारण की HF हा लेस ॲसिडिक आहे आणि तो लवकर काय आपल्याला F मायनस प्रोव्हाइड करत नाही. एक लक्ष द्या, तो लवकर काय आपल्याला F मायनस प्रोव्हाइड करत नाही. त्याच्यामुळं महत्त्वाचे कोणते? तर महत्त्वाचे फक्त HCl, HBr, HI. हे बघा, आज आपण बघणार आहोत रिॲक्शन विथ HX. हे बघा, HX सुद्धा ऍड करणे म्हणजे तुम्ही Cl ला रिप्लेस करताय, तर ही सुद्धा रिॲक्शन हॅलोजिनेशनच रिॲक्शन आहे. म्हणजे HX हा हॅलोजेनेटिंग एजंट आहे. आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो, इथंच नोट लिहून देतो तुम्हाला, नोट की ही रिॲक्शन न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. बट ह्या रिॲक्शनमध्ये इंटरमिडिएट कार्बोकॅटायन भेटतो, म्हणून इथं वेगनर रिअरेंजमेंट होते. किंवा होणार, काय म्हणणार आपण तिथं? होणार. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, इंटरमिडिएट कार्बोकॅटायन आणि वेगनर रिअरेंजमेंट होणार. ओके, तरी बघा, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, कार्बोकॅटायन, वेगनर रिअरेंजमेंट होणार. आता प्रश्न आहे सर, नोट लिहूनच घेऊ लागलात, तर HX मध्ये रिॲक्टिव्हिटी कोणाची जास्त आहे सर? तर रिॲक्टिव्हिटीचा विचार केला तर HCl, HBr आणि HI मध्ये हू इज मोर रिॲक्टिव्ह? ऑब्व्हियसली HI इज मोर रिॲक्टिव्ह, कारण की तो लवकर ब्रेक होतो बॉन्ड लिंकमुळे आणि तो लवकर I मायनस प्रोव्हाइड करतो. ओके, आणि HF तर आपण वापरतच नाही. ओके, तर ही तुम्हाला जर लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही असं करू शकता की HF हा सगळ्यात लेस रिॲक्टिव्ह आहे.
आणि आपल्या अल्कोहोलची जर रिॲक्टिव्हिटी बघितलात, रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोलचा विचार केला तर आपल्याला माहित आहे की टर्शरी अल्कोहोल इज मोर दॅन सेकंडरी अल्कोहोल इज मोर दॅन प्रायमरी अल्कोहोल. आणि आपण सध्याला शिकत आहोत रिॲक्शन इन्व्हॉल्व्ड इन द ब्रेकिंग ऑफ CO बॉन्ड. तर विच अल्कोहोल इज मोर? टर्शरी अल्कोहोल इज मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी अल्कोहोल मोर रिॲक्टिव्ह. आणि याच्यामध्ये एक तर आहेच की रिॲक्टिव्हिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू मास. म्हणजे मिथिल अल्कोहोल आणि इथिल अल्कोहोलचं कोण मोर रिॲक्टिव्ह? तर 100% कोण? मिथिल अल्कोहोल. ह्या छोट्या छोट्या नोट तुला माहीत राहणं अतिशय गरजेचं आहे. एक सांगतो प्रिय विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही HCl वापरताय त्यावेळेस कॅटलिस्ट वापरतात कोणतं? अनहायड्रस ZnCl2 वापरतात. ज्यावेळेस तुम्ही HCl वापरताय त्यावेळेस तुम्हाला कॅटलिस्ट अनहायड्रस ZnCl2 वापरावं लागेल. आणि ज्यावेळेस तुम्ही HBr वापरताय त्यावेळेस तुम्हाला NaBr प्लस H2S4 वापरावं लागेल. तोही कसला? कॉन्सन्ट्रेटेड H2S4 कॅटलिस्ट वापरावं लागेल. आणि ज्यावेळेस तुम्ही HI वापरताय त्यावेळेस तुम्हाला H3PO3 हे कॅटलिस्ट वापरावं लागेल. हे कॅटलिस्ट 100% तुम्हाला वापरावंच लागतील. इथं हे आणि इथं हे. HClच्या वेळेस परत माझ्यासोबत जोरजोरात म्हणा. HClच्या वेळेस अनहायड्रस, हे बघा अनहायड्रस, मी शॉर्टकटमध्ये लिहिते अनहायड्रस ZnCl2 म्हणा लवकर. HCl विथ अनहायड्रस ZnCl2, HCl विथ अनहायड्रस ZnCl2, HBr विथ NaBr विथ कॉन्सन्ट्रेटेड H2S4, HBr NaBr प्लस H2S4 कॉन्सन्ट्रेटेड. आणि HI सोबत H3PO3, H3PO4. ओके, हे कॅटलिस्ट तुम्हाला वापरावंच लागेल. ओके, तर हे आहेत एवढे रिएजंट आणि कॅटलिस्ट. आता त्यांच्या रिॲक्शनमध्ये लक्षात ठेवा, हा एक पॉईंट फार 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 महत्त्वाचा आहे. हा पॉईंट व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कसा आहे हो? व्हेरी इम्पॉर्टंट आहे. इंटरमिडिएट कार्बोकेटन भेटतो आणि त्याच्यामध्ये रिएजंट होते. हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. कसा आहे? अतिशय महत्त्वाचा आहे. ओके, तर आता बघा माझ्याकडे, आता इथं बघा. ओके, मग आता आपण काय करूयात, आपण आता तुम्हाला हे सगळ्या गोष्टी सांगूयात. रिॲक्शन विथ HX म्हणा, हे सगळ्या गोष्टी. मग आपण इथं एक्झाम्पल घेऊयात. आधी एक्झाम्पल घेऊयात ॲडिशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl. हे जे तुम्ही HCl HBr HI वापरताय हे मस्ट बी कॉन्सन्ट्रेटेडच पाहिजे. कसं पाहिजे हो? कॉन्सन्ट्रेटेडच पाहिजे. ओके, तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आता हे HCl HBr HI झालं. ओके, आता आपण सुरू करूयात कुठला तरी एक रिएजंट. आता बघा आपण अल्कोहोलची रिॲक्शन करूयात HCl सोबत इन द प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2. कसला HCl हो? कॉन्सन्ट्रेटेड HClची रिॲक्शन करूयात. कुणासोबत? कॉन्सन्ट्रेटेड HClची रिॲक्शन करूयात. हे बघा, मग कॉन्सन्ट्रेटेड HClची रिॲक्शन कुणासोबत करायचं? अल्कोहोलसोबत करायचं. कुणासोबत करायची? अल्कोहोलसोबत रिॲक्शन करायची. आता अल्कोहोलसोबत रिॲक्शन करताना आपण तिन्ही प्रकारचे अल्कोहोल घेऊयात. एक वेळेस प्रायमरी अल्कोहोल घेऊयात, एक वेळेस सेकंडरी अल्कोहोल घेऊयात, एक वेळेस टर्शरी अल्कोहोल घेऊयात. प्रायमरी अल्कोहोल म्हणजे काय? CH3 CH2 CH2OH, हा प्रायमरी अल्कोहोल आहे. सेकंडरी अल्कोहोल म्हणजे काय? CH3 CH3 CH3. आणि टर्शरी अल्कोहोल म्हणजे काय करूयात? CH3 घेऊयात. एक प्रायमरी अल्कोहोल, एक सेकंडरी अल्कोहोल, एक टर्शरी अल्कोहोल. आणि आपण आत्ताच बघितलं हू इज मोर रिॲक्टिव्ह? टर्शरी अल्कोहोल इज मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी मग प्रायमरी. म्हणजे या तिघांमध्ये हा अल्कोहोल सगळ्यात मोर रिॲक्टिव्ह आहे. मग ह्या कंपाऊंडमध्ये एक लक्षात ठेवा, ज्याची रिॲक्टिव्हिटी जास्त असते त्याला जास्त स्ट्रॉंग रिएजंट टाकायचं किंवा ड्रास्टिक कंडिशन अप्लाय करायची गरज नाही. थोडक्यात 3 कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत. हे तिघांमध्ये सगळ्यात मोर रिॲक्टिव्ह कोण आहे? टर्शरी. म्हणजे हा विद्यार्थी फार हुशार विद्यार्थी आहे. हा थोडासा मीडियम विद्यार्थी आहे. याची रिॲक्टिव्हिटी कमी आहे म्हणजे हा थोडासा बुद्धू विद्यार्थी आहे. कसं आहे? बुद्धू. असं सपोज करूयात, लवकर समजेल तुम्हाला. मग ज्याची बुद्धी कमी असते त्या विद्यार्थ्याला तुम्हाला कॉन्सन्ट्रेटेड HCl ही टाकावं लागेल
तुम्हाला अनहायड्रस कॅटलिस्ट सुद्धा त्यामध्ये टाकावं लागेल आणि मग हीट सुद्धा करावं लागेल बाळांनो, हीट सुद्धा करावं लागेल. असं केलात तरच बाळांनो हे बघा इथं Cl जातं, OH जातं आणि Cl लागतं, म्हणजे प्रोडक्ट काय भेटतं CH3 CH2 CH2 Cl लागतं. असं केला तरच तसं होतं. आणि हे बघा बाय प्रोडक्ट काय भेटतं, इथं Cl लागलं तर ह्याचा H आणि त्याचा OH, म्हणजे बाय प्रोडक्ट काय भेटतं H2, काय भेटतं H2. आता हेच बघा ह्याची रिॲक्टिव्हिटी थोडी जास्त आहे, प्रायमरीपेक्षा सेकंडरीची रिॲक्टिव्हिटी थोडी जास्त आहे, तर तुम्ही इथं कॉन्सन्ट्रेटेड HCl विथ एकतरी कॅटलिस्ट वापरा, एकतरी हीट करा, बस दोन्ही कुठलं तरी एक करा. चला आपण कॅटलिस्ट वापरूयात. अनहायड्रस ZnCl2 वापरलं, तुम्ही फक्त हीट सुद्धा करू शकता बरं, कारण की त्याची रिॲक्टिव्हिटी वाढली. आता इथे हीट करायची गरज नाही, रिॲक्शन होते ऑटोमॅटिक. प्रोडक्ट काय भेटतं CH3 CH OH CH3 OH जातं आणि इथं काय येतं Cl येतं आणि बाय प्रोडक्ट तोच वॉटर भेटतो. आता तुम्हाला कळालंच असेल. मग काही पोरांचं विचार सर हीट केलं तर काय होईल, रिॲक्शन आणखीन जास्त फास्ट होईल. जर सहसा एक साधी गोष्ट हो, एखादी विद्यार्थी जर आपापला अभ्यास करत असेल तर त्याला रागवायची गरज आहे. हा अभ्यास करत नाही, त्याच्यामुळे त्याला कॉलेजलाही पाठवावं लागतं, ट्युशनही लावावं लागतं आणि हीट पण करावं लागतं, म्हणजे रागवावं पण लागतं. मग थोडासा जो हुशार विद्यार्थी असतो त्याला फक्त कॉलेज आणि ट्युशनवर भागतं, त्याला रागवायची गरज नाही, तो अभ्यास करतोय. आणि हा तर अति हुशार विद्यार्थी आहे, टर्शरी मोर रिॲक्टिव्ह कंपाऊंड आहे. मग या मोर रिॲक्टिव्ह कंपाऊंडमध्ये तर फक्त काय टाकायचं, कॉन्सन्ट्रेटेड HCl टाकायचं. इथं कॅटलिस्ट टाकायची गरज नाही, इथं हीट करायची गरज नाही, रूम टेम्परेचरलाच रिॲक्शन होऊन जाते. RT म्हणजेच रूम टेम्परेचर, लक्षात ठेवा, RT म्हणजेच रूम टेम्परेचरलाच रिॲक्शन होऊन जाते. RT म्हणजे रूम टेम्परेचरलाच रिॲक्शन होऊन जाते. आणि OHच्या जागी कोण बसतो, OHच्या जागी प्रिय विद्यार्थी मित्रांनो OHच्या जागे कोण येऊन बसतो, Cl येऊन बसतो. याचं बाय प्रोडक्ट काय भेटतं, तेच आपलं वॉटर. म्हणजे प्रायमरी अल्कोहोलपासून प्रायमरी अल्किल हॅलाइड, सेकंडरीपासून सेकंडरी भेटतं, टर्शरीपासून टर्शरी भेटतं. फक्त हे रिएजंट थोडं डोक्यात ठेवून घ्या, व्यवस्थित ठेवून घ्या. अजून मी तुम्हाला कार्बोकॅटायन आणि वेगनरचे एक्झाम्पल शेवटीला सांगतो, आता एवढंच समजून घ्या. एवढं सगळ्यांना समजलं, ओके. तर मी हे थोडं बाय प्रोडक्टला खोडतो, ओके, आणि या प्रोडक्टला थोडंसं नीट लिहितो, ओके. प्रिय विद्यार्थी मित्रांनो ह्या प्रोडक्टला आपण थोडंसं छान लिहूयात, CH3 CH2 CH2 Cl, कारण की मला इकडे एक रिॲक्शन घ्यायची, ओके. तर आता बघा कळलं सगळ्यांना. यांची तर नावं लिहायची आय थिंक मला वाटत नाही गरज आहे, कारण की तुम्ही स्वतःही लिहू शकता. हा कोण आहे, प्रोपिल अल्कोहोल. कोण आहे, N प्रोपिल अल्कोहोल. हा कोण आहे, N प्रोपिल अल्कोहोल. मग N प्रोपिल अल्कोहोल काय देतो, N प्रोपिल क्लोराईड देतो. N प्रोपिल अल्कोहोल काय देतो, N प्रोपिल क्लोराईड देतो. एवढं एक मी नाव सांगतोय, याच्यानंतर फक्त कोणाचे तरी एकाचे नाव सांगतो. हे बघा, हे आयसोप्रोपिल अल्कोहोल, आयसोप्रोपिल अल्कोहोल काय देतो, अल्कोहोल काढायचं आणि क्लोराईड म्हणायचं. आणि हा आहे टर्शरी ब्युटिल अल्कोहोल काय देतो, टर्शरी ब्युटिल क्लोराईड देतो. टी म्हणा किंवा टर्शरी म्हणा, तुमची मर्जी. हे आयसोला डॅश, Nला डॅश, टीला डॅश. हे झालं HCl, कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि अनहायड्रस ZnCl2. तुम्हाला माहीत राहणं गरजेचं आहे. नोट ह्या रिॲक्शनचा, नोट ह्याच रिॲक्शनला दिस रिॲक्शन ऑल्सो नोन ॲज लुकास टेस्ट. काय म्हणतात त्यालाच, लुकास टेस्ट म्हणतात. हे बघा, लुकास टेस्ट म्हणतात. काय म्हणतात, लुकास टेस्ट म्हणतात. मग लुकास टेस्ट का, कारण की याचा रिएजंट जो आहे तो लुकास रिएजंट आहे. कोणता, कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि अनहायड्रस ZnCl2, कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि अनहायड्रस ZnCl2 ॲट रूम टेम्परेचरला जर तुम्ही वापरत असाल तर दिस इज अ लुकास रिएजंट. And the Lucas reagent is used, this reagent is used for identification म्हणा किंवा identification
आयडेंटिफिकेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल अँड टर्शरी अल्कोहोल. आयडेंटिफिकेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल हे डिटेलमध्ये मी तुम्हाला नंतर सांगतो. इट इज यूज्ड फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल. ओके, हे तुम्हाला नंतर डिटेलमध्ये नंतर सांगतो. लक्ष द्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर इथं बघा काय होतं, म्हणजे समजा एक 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 बीकर आहे, हा एक बीकर आहे, हे एक बीकर आहे, हे एक बीकर आहे. ह्या बीकरमध्ये ठेवले मी प्रायमरी अल्कोहोल, ह्या बीकरमध्ये ठेवले मी सेकंडरी अल्कोहोल, ह्या बीकरमध्ये ठेवले मी टर्शरी अल्कोहोल. आता तुम्हीच मला सांगा, ह्या तिघांमध्ये कोण मोर रिॲक्टिव्ह आहे? टर्शरी मोर रिॲक्टिव्ह आहे. म्हणजे हा रिएजंट, इथं लक्ष द्या, हा रिएजंट कॉन्सन्ट्रेटेड HCl ॲट अनहायड्रस ZnCl2, हा रिएजंट रूम टेम्परेचरला जर मी ह्यामध्ये टाकला तर रिॲक्शन एकदम फास्ट होईल. म्हणजे इथं काय होतं, एकदम क्विक PPT भेटते. क्विक PPT भेटते. कुणाची PPT भेटते? साधी गोष्ट आहे, अल्किल हॅलाइडची PPT भेटते. कुणाची? अल्किल हॅलाइडची PPT भेटते. ओके, आता इथं बघा सेकंडरी थोडी रिॲक्टिव्हिटी कमी आहे. मग ह्या कंपाऊंडमध्ये, ह्या अल्कोहोलमध्ये जर तुम्ही अनहायड्रस ZnCl2 आणि हे बघा कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि अनहायड्रस ZnCl2 टाकलात रूम टेम्परेचरला, एक दरदरवे सांगतोय, तर इथेही PPT भेटल. PPT ऑकर आफ्टर 5 मिनिट्स. आफ्टर 5 मिनिट्स. आणि इथं हा तर तुम्हाला माहिती आहे प्रायमरी लेस रिॲक्टिव्ह आहे, ह्याला हीट करावं लागतं. हे तर रूम टेम्परेचरची रिॲक्शन आहे. टेस्ट म्हणलं की रूम टेम्परेचरला केलं जातं. मग 100% इथं नो PPT, कारण की हीट करावं लागतं. इथं नोट असे म्हणतात की प्रायमरी गिव्स PPT कधी? आफ्टर हीटिंग प्रायमरी ऑल्सो गिव्स PPT. मग लक्षात ठेवा, टर्शरी गिव्स क्विक PPT, टर्शरी गिव्स क्विक PPT, टर्शरी गिव्स क्विक PPT, सेकंडरी गिव्स PPT आफ्टर 5 मिनिट्स, सेकंडरी गिव्स PPT आफ्टर 5 मिनिट्स, सेकंडरी गिव्स PPT आफ्टर 5 मिनिट्स आणि प्रायमरी नो PPT, प्रायमरी नो PPT. किंवा तुम्ही इझिली लिहू शकता PPT आफ्टर हीटिंग, PPT आफ्टर हीटिंग, PPT आफ्टर हीटिंग असं लिहून ठेवू शकता. आता मी तिथं घाण अक्षर काढले, पण तुम्हाला माहीत राहायला पाहिजे तर काय आहे PPT आफ्टर हीटिंग, PPT आफ्टर हीट. तर मी काय करतो, हीटिंग करायचं एक असं लिहितो, तुम्हाला लिहूनच ठेवतो. की कसं असतं विद्यार्थी मित्रांनो, एखादी गोष्ट हे बघा लिहून ठेवणंच फार गरजेचं असतं. PPT आफ्टर हीट कोण हो? प्रायमरी. हा त्याचा एक सेपरेट नोट आहे, लक्षात राहू द्या. लुकास रिएजंट, काय म्हणायचं? लुकास रिएजंट. हे फार 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 महत्त्वाचं आहे. मी हे तुम्हाला डबल नंतर शेवटीला शिकवणार आहे, म्हणून उगाच सध्याला थोडं थोडं लिहून दिलं. ह्याला डिटेलमध्ये आपण लास्टला आणखी एकदा बघणार आहोत, बट एवढं लक्षात राहू द्या तुमच्या डोक्यात. ओके, तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एक्झाम्पल यूज करणार आहोत. कुणाचा? आपण एक्झाम्पल यूज करणार आहोत कॉन्सन्ट्रेटेड HBr, कॉन्सन्ट्रेटेड HBr आणि कॉन्सन्ट्रेटेड HBr इन द प्रेझेन्स ऑफ कोण हो? NaBr, इन द प्रेझेन्स ऑफ NaBr आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हा रिएक्शन यूज करणार आहोत. तर माझ्याकडे लक्ष द्या. हे बघा, हे आहे प्रायमरी अल्कोहोल 1 2 3 आपले जुनेच एक्झाम्पल. परत हे झाल्यानंतर आपण ते परत काय यूज करूयात, हे झाल्यानंतर आपण पुन्हा रिॲक्शन करूयात त्यांच्या सगळ्यांची, याच्यासोबत रिॲक्शन करूयात. म्हणजेच आपले एक्झाम्पल घेणार होतो आपण कॉन्सन्ट्रेटेड HI. थांबा जरा, आपण लिहूया तिथं हेडलाईन. आणखीन एक एक्झाम्पल आहे थर्डवाला, कॉन्सन्ट्रेटेड HI इन द प्रेझेन्स ऑफ H3PO4 हे घेणार आहोत आपण. म्हणजे ह्याचे एक 3 एक्झाम्पल घेऊयात आणि त्याचे एक 3 एक्झाम्पल घेऊयात. ह्याची रिॲक्शन कोणासोबत करायची? प्रायमरी सोबत, सेकंडरी सोबत, टर्शरी सोबत. नाव तर लिहायची गरज नाही आता बघा, म्हणजे ते प्रायमरी अल्कोहोल हे घेतलं मी, प्रायमरी अल्कोहोल हे घेतलं मी, सेकंडरी अल्कोहोल हे घेतलं मी, टर्शरी अल्कोहोल इथे तेच घेतलं मी. हे प्रायमरी अल्कोहोल घेतलं, हे मी सेकंडरी अल्कोहोल घेतलं आणि हे टर्शरी अल्कोहोल घेतलं. आता काय करणार? मग प्रायमरी अल्कोहोलमध्ये मी काय टाकणार, सेकंडरी अल्कोहोलमध्ये काय टाकणार, टर्शरी अल्कोहोलमध्ये काय टाकणार?
ओके, ह्या तिघांमध्ये काय टाकणार? तेच शाळा जे आपण आत्ता जस्ट थोड्याच वेळापूर्वी केलं होतं HCl सोबत. हे बघा, हे थोडंसं कसं आहे, सगळ्यात मोर रिॲक्टिव्ह कोण आहे? टर्शरी आहे, मग सेकंडरी आहे, मग प्रायमरी आहे. हे डोक्यात गोष्ट आणणं अतिशय जास्त महत्त्वाची आहे. आणि टर्शरी जास्त रिॲक्टिव्ह असल्यामुळं त्याला जास्त कंडिशन अप्लाय करायची गरज नसते. हे बघा, सगळ्यात मोर रिॲक्टिव्ह टर्शरी आहे, इथंही प्रायमरी सेकंडरी टर्शरी, इथंही प्रायमरी सेकंडरी टर्शरी, हे डोक्यात बसून घेणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या प्रायमरीमध्ये मी कॉन्सन्ट्रेटेड का वापरणार? HBr वापरणार, सोबत कॅटलिस्ट काय आहे? NaBr प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सुद्धा वापरणार आणि हीट सुद्धा करणार. आणि एवढं सगळं करून प्रोडक्ट काय भेटतं? OH जातो आणि काय लागतो? Br लागतो. OH जातो, Br लागतो. इथे HCl वापरल्यामुळं Cl लागतो, इथे HBr वापरल्यामुळं Br लागतो. इथं लक्ष द्या, इथं तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरायचं नाही, नाहीतर इलिमिनेशन होईल. लक्षात द्या, ते नोट आपण नंतर लिहूयात की नॉट युज्ड इन सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 not used because it undergoes elimination. असं तुम्ही शॉर्टकटमध्ये बारीक अक्षरात लिहून ठेवू शकता. ओके, तर इथं बघा, तर आता बघा इथं कोण आहे? इथं OH आहे. तर हे कॉन्सन्ट्रेटेड HBr वापरायचं आणि कॅटलिस्ट किंवा हीट ह्या दोन्हीपैकी कुठला तरी एक पर्याय शोधायचा. आता बघा, मी इथं हे आता सांगितलं तुम्हाला H2SO4 वापरायचं नाही, म्हणजे फक्त हीटच करायचं. मी तुम्हाला इथं सांगितलं होतं आयदर हीट आयदर कॅटलिस्ट, काही करू शकतो. इथं कॅटलिस्ट नाही वापरायचं, हीट करायचं आणि हीट केल्यामुळं OH जातो आणि काय येतो? Br येतो. OH जातो आणि काय येतो? Br येतो. आणि इथेही जर तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड HBr वापरलात तर इथे जर तुम्हाला हीट सुद्धा करायची गरज नाही, कारण की टर्शरी अल्कोहोल हा मोर रिॲक्टिव्ह असतो. आणि तो मोर रिॲक्टिव्ह असल्यामुळं OH जातं आणि सरळ कोणता कंपाऊंड लागतो? Br कंपाऊंड लागतो. OH जातं आणि Br लागतो. ओके, हे तुम्हाला कळणं फार फार गरजेचं आहे. तर आता हे मी इथं HI लिहायला पाहिजे, तुम्ही HI. ओके, इथेही तेच आहे. प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शियरी अल्कोहोल, हा सगळ्यात मोर रिॲक्टिव्ह. हा मोर रिॲक्टिव्ह असल्यामुळं इथं फक्त कॉन्सन्ट्रेटेड HI वापरा, रूम टेम्परेचरलाच रिॲक्शन होऊन जाईल. हे थोडंसं लेस रिॲक्टिव्ह असल्यामुळं इथं तुम्हाला कॉन्सन्ट्रेटेड HI पण वापरावं लागेल आणि थोडं हीट करावं लागेल, रागवावं लागेल. आणि हा फारच लेस रिॲक्टिव्ह असल्यामुळं इथं तुम्हाला कॉन्सन्ट्रेटेड HI आणि आपला कॅटलिस्ट कोण आहे? H3PO4 आणि हीटसुद्धा करावं लागेल. म्हणजे कॉलेज ट्युशन मारायचं पुष्कळ, तेव्हा जाऊन हे विद्यार्थी अभ्यास करल आणि OH जाईल आणि I लागेल. हा विद्यार्थी थोडा हुशार आहे, त्याच्यामुळे फक्त कॉलेज आणि थोडा रागवा आपला अभ्यास करल आणि OH जाईल, I येईल. आणि हा विद्यार्थी फारच हुशार विद्यार्थी आहे, त्याला कशाचीच गरज नाही, तो OH काढून टाकून I लावून घेईल. तर अशा प्रकारे अतिशय सोपं आहेत, यांची नावं ऑलरेडी इथं दिलेली आहेत. ओके, मी मुद्दाम एकाच बोर्डावर जास्तीत जास्त कव्हर करायचा प्रयत्न करत आहे, कारण की खोडून 17 वेळेस लिहिण्यापेक्षा एकच वेळेस लिहिलं फार छान वाटेल. ओके, तर तुम्ही ह्या व्हिडिओला इथंच पॉज करा आणि हे सगळं लिहून घ्या आणि तुरंत हे खोडत मी डबल तुमचं एखाद्या वेळेस रिव्हिजन करून घेतो. ओके, बेस्ट ऑफ लक, लवकर लिहून घ्या. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, हे समजलंच असेल तर याला छान रिव्हिजन करून ठेवा. एक अगदी सोपं आहे हे. ओके, तुम्ही लिहून घेतलं असाल तर चला रिव्हिजन करूयात. रिॲक्शन विथ HX म्हणजेच काय आहे? हॅलोजिनेटिंग एजंट आहे, म्हणजेच त्याचे काय करणार? हॅलोजिनेशन करणार. हे बघा, ह्या रिॲक्शनला जर बघितलं, हे रिॲक्शनचा विचार जर केला तर बघा ना, इथं OH जाऊ लागला आणि Cl येऊ लागला, म्हणजे कोणत्या प्रकारची रिॲक्शन आहे? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. इथे इंटरमिडिएट काय भेटणार आहे? कार्बोकॅटन, कारण की पहिल्यांदा इथे H+ लागतो आणि हे जातो. आता थोड्याच वेळेस मेकॅनिझम सांगतो आणि विथ त्याचे वेगनरचे एक्झाम्पल पण सांगतो. कार्बोकॅटन भेटतो आणि कार्बोकॅटनमध्ये टर्शरी इज मोर दॅन सेकंडरी, ते तर तुम्हाला माहितीच आहे.
ओके, आणि वेगनर रिअरेंजमेंट होतो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, लक्षात राहू द्या. आणि HX मध्ये सगळ्यात मोर रिॲक्टिव्ह कोण आहे? HI, देन HBr, देन HCl, देन HF. आणि अल्कोहोलमध्ये कोण मोर रिॲक्टिव्ह आहे? टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी. मिथिल अल्कोहोल, कार्बनची संख्या कमी तर रिॲक्टिव्हिटी जास्त. ह्या पॉईंट ना फार 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 असं तेच मग्गम 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 रट्टा 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 मारणं, त्याला लक्षात ठेवणं, दररोज बघत राहणं. हे बघा, आज तुम्ही हे व्हिडिओ बघताय, ठीक आहे, लिहून घेतला, नंतर सुद्धा परत एक अर्धा तास जास्तीचा काढायचा आणि सुरुवातीपासून आतापर्यंत सगळं बघत राहायचं. बघा, मी तुम्हाला डबल रिवाइज का करून देतोय? कारण तुम्हाला गरज नाही, तुम्हाला 10 वॉच टायमिंग दिली आहे, ते तुम्ही बघायला पाहिजे घर तरी. ओके, तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इथं माझ्याकडे लक्ष द्या थोडंसं. तर इथं बघा, मग HCl ज्यावेळेस वापरताय त्यावेळेस कॅटलिस्ट काय वापरायचं? अनहायड्रस ZnCl2. HBr ज्यावेळेस वापरताय त्यावेळेस कॅटलिस्ट काय वापरायचं? NaBr H+4. आणि HI ज्यावेळेस वापरताय त्यावेळेस कॅटलिस्ट काय वापरायचं? H3PO4. हे पाठच पाहिजे. HClच्या वेळेस ZnCl2, HBrच्या वेळेस NaBr + H+4 आणि HIच्या वेळेस H3PO4. ओके, याचा इथं डस्टर पडलेलं आहे. द नेक्स्ट बघा, कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि ZnCl2 वापरणार, अनहायड्रस ZnCl2 वापरणार. मग हे अनहायड्रस ZnCl2 वापरत असताना लक्ष द्या, मग किती प्रकारचे अल्कोहोल आहेत? तेच 3, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. टर्शरी मोर रिॲक्टिव्ह असल्यामुळं तिथं फक्त रिएजंट वापरा, कॅटलिस्ट आणि हीट करायची गरज नाही. सेकंडरी थोडंसं कमी असल्यामुळं तिथं रिएजंट वापरा आणि कॅटलिस्ट किंवा हीट कुठलं तरी एक वापरा. आणि प्रायमरी हा लेस रिॲक्टिव्ह असल्यामुळं इथं रिएजंट पण वापरावं लागतं, कॅटलिस्ट पण वापरावं लागतं आणि हीट पण करावं लागतं. मग एवढं सगळं केल्यानंतर OH जातो, Cl येतो, OH जातो, Cl येतो, OH जातो, Cl येतो. एवढी सोपी रिॲक्शन आहे. सेम टू सेम HBrला पण तेच आहे. इथं प्रायमरीला 3ही करावं लागतं, कॅटलिस्ट, रिएजंट, हीट. आणि सेकंडरीला रिएजंट आणि कॅटलिस्ट वापरा किंवा हीट करा. आणि टर्शरीला रूम टेम्परेचरलाच रिॲक्शन होऊन जाते. इथंही रूम टेम्परेचरलाच रिॲक्शन होऊन जाते. आणि इथं या दोघांचं एकच नोट द्यायला पाहिजे तुम्ही की कॉन्सन्ट्रेटेड H+4 अँड H3PO4 नॉट युज्ड. In secondary and tertiary alcohols, concentrated H+4 and H3PO4 not used because elimination. इथं सुद्धा हीट करायचं बट कॅटलिस्ट वापरायचं नाही. आणि हे बघा, कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि अनहायड्रस ZnCl2 ला लुकास रिएजंट म्हणतात. आणि कुठली टेस्ट होते? लुकास टेस्ट होते. आणि लुकास टेस्ट इज यूज फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही कोणाच्या घरी गेलात आणि तुम्हाला तिथं 3 ग्लास दिलं, एक प्रायमरीचा ग्लास, एक सेकंडरी अल्कोहोलचा ग्लास, एक टर्शरी अल्कोहोलचा ग्लास. आणि तुला आयडेंटिफाय जर करा म्हणलं तर काही नाही, खिशात थोडंसं काय घेऊन जायचं? कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि अनहायड्रस ZnCl2 घेऊन जायचं. त्यात टाकायचं. जिथं क्विक PPT भेटली ती टर्शरी आहे, जिथं 5 मिनिटांत PPT भेटली ती सेकंडरी आहे, जिथं PPTच भेटली नाही ती प्रायमरी आहे. अशा प्रकारे हे रिव्हिजन झालेलं आहे. आपण आता नेक्स्ट व्हिडिओ बघूयात. ओके, तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, एवढं खतरनाक आता सांगितलेलं आहे. ओके, आता आपण याच्यात सगळं झालं. आता राहिलं काय? वेगनर रिअरेंजमेंट. काय राहिलं? वेगनर रिअरेंजमेंट. मी तुला म्हणलं आता मेकॅनिझम सांगतो. तर ते आता जी रिॲक्शन झाली, रिॲक्शन विथ HX सोबत, याची मेकॅनिझम जर बघितलात त्याची मेकॅनिझम कशी आहे? तर काय होतं, अल्कोहोलमध्ये पहिल्यांदा तुमचा तो HX ब्रेक होतो आणि H+ आणि X- तयार होतो. मग काय होतं, त्या तुमच्या अल्कोहोलमध्ये X- अटॅक करतो. पहिल्यांदा H+ रिॲक्ट होतो. मग हा आपल्या ऑक्सिजनकडे लोन पेअर आहेत, ते ऑक्सिजन H+ घेतं आणि H+ घेतल्यानंतर काय बनवतं? ते बनवतं ROH म्हणजे प्रोटोनेटेड अल्कोहोल बनवतो. आणि हा प्रोटोनेटेड अल्कोहोल बनल्यानंतर ते आपलं लोन पेअर घेतो आणि -H2O होतं आणि तयार करतं कार्बोकॅटायन. आणि मग ह्या कार्बोकॅटायनवर कोण अटॅक करतं? मग X- दिसल्या मायनस अटॅक करतो आणि मग तयार होतो आपला कोण हो RX. तर अशा प्रकारे हे याची मेकॅनिझम आहे. म्हणजे फर्स्ट स्टेपमध्ये काय होतं, म्हणजे फर्स्ट स्टेप हे स्टेप नंबर 1, फर्स्ट स्टेपमध्ये प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल होतं. स्टेप नंबर 2 फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन होतं. आणि स्टेप नंबर 3 मध्ये अटॅक ऑफ न्यूक्लियोफाईल किंवा फॉर्मेशन ऑफ अल्किल हॅलाइड होतं. ही आहे मेकॅनिझम. ते सगळं जाऊ द्या, आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे इंटरमिडिएट कार्बोकॅटायन भेटतो. मग इथं मी का असं म्हणलं, कारण की इथं थोडंसं लक्ष द्या.
समजा असा कंपाऊंड आहे आणि अशा कंपाऊंडमध्ये मी तुम्हाला जर म्हणलं PCl5 टाका, हीट करा, आणि इथं जर म्हणलं मी HCl टाका आणि इन द प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस काय ZnCl2 आणि या प्रायमरी असल्यामुळे याला हीट करा, काय होईल? साधी गोष्ट मी तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे ही जी आहे PCl3 PCl5 हे पण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे, बट इथं कार्बोकॅटायन भेटत नाही, इथं रिॲक्शन इंटरमिडिएट काय भेटतं, ट्रान्झिशन स्टेट भेटतं, म्हणजे इथं वेगनर होत नाही. आणि इथं HCl इथं हे सुद्धा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे, बट इथं रिॲक्शन इंटरमिडिएट कार्बोकॅटायन भेटतो, म्हणजे इथं वेगनर रिएजमेंट होणार, 100% होणार. मग इथं काय होतं, मग हा इथं सॉरी मी इथं अल्कोहोल घ्यायला पाहिजे होतं, अल्कोहोल. मग काय होणार, हा Cl इथं अटॅक करणार डायरेक्टली, आणि मग प्रोडक्ट काय भेटणार, प्रोडक्ट भेटणार त्याला जिथं OH होतं त्याच ठिकाणी Cl लागणार, नो अरेंजमेंट. बट इथं काय भेटणार, आता इथं काय भेटणार मी तुम्हाला सांगतो का, इथं OH आहे ना, मग मेकॅनिझमला भेटलात त्या OHला H लागतो आणि हा जातो निघून, इथं कार्बोकॅटायन भेटतो, हा प्रायमरी कार्बोकॅटायन आहे, त्याचं अरेंजमेंट होतं, इथं टर्शरी कार्बोकॅटायन होतो, आणि मग ह्या टर्शरी कार्बोकॅटायनला काय लागतं, Cl लागतं. अशी तुम्हाला मेकॅनिझम सकट प्रोडक्ट सांगितलं बघा. म्हणजे असे भरपूर एक्झाम्पल घेऊ शकता. मग सर वेगनर कधी होतं कधी होत नाही हे आम्हाला कसं कळणार सर? साधी गोष्ट आहे बाळा, जिथं OH अटॅच आहे त्याच्या साईडला जर फाटा असेल तर 100% वेगनर रिएजमेंट होतं. किंवा जिथं लक्ष द्या, जिथं OH आहे हे तर बघा, जिथं OH आहे त्याच्या साईडच्या कार्बन इथं डबल बॉन्ड असेल तर 100% वेगनर होतं. हे बघा, हे सुद्धा वेगनरचं एक्झाम्पल आहे. बघा हा सुद्धा सॉरी हा वेगनर. आता इथं जर असेल तर वेगनर होईल का? नाही होणार. हां, ते जर इथं असेल तर वेगनर होईल का? हो, होणार. अशा गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. हे बघा, अशा कंपाऊंडमध्ये 100% वेगनर रिएजमेंट होते. अशा कंपाऊंड्समध्ये 100% वेगनर रिएजमेंट होते. आता हे वेगनर रिएजमेंटला ब्रेक करतं बघा. हे बघा, आता तुम्ही ते रिएजमेंट तिकडे होत नाही, इकडे होतं. अशी एक्झाम्पल तुम्हाला जमणं गरजेचं आहे, कारण की बेन्झिन कंपाऊंड तयार होतो ना, हे बेन्झिलिक कंपाऊंड तयार होतो. मग इथं बघितलात. आता ह्या कंपाऊंडमध्ये नेमकं काय होतं जर विचारलं, काय होतं जर विचारलं तर अरेंजमेंट होते. कशी अरेंजमेंट होते? साधी गोष्ट आहे. इथं काय टाकणार मी? HCl इन द प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2 टाकलं समजा. सगळ्यात तर तेच टाकलं आपण समजा. काय होणार? तर इथं बघा, इथं जिथं OH आहे मी प्रोडक्ट काढतो तर रिॲक्टंटला डबल लिहितो. इथं लक्ष द्या. मी तुम्हाला विथ मेकॅनिझम सांगणं अतिशय जास्त गरजेचं आहे. हे बघा, असे तुम्हाला मी कंपाऊंड दाखवतो आणि हे असे एक्झाम्पल तुम्हाला स्वतःला लिहिता यायला पाहिजे. नक्की मी सांगणं, जिथं OH आहे त्याच्या साईडला जर फाटा असेल किंवा त्याच्या साईडला जर बेन्झिन असेल तर 100% रिएजमेंट होते. जिथं OH आहे, इथं बघा, इथं OH आहे, ह्या OHच्या साईडला फाटा आहे, OHच्या साईडला फाटा इकडे फाटा आहे, बट इथं वेगळी शाळा आहे, त्याच्यामुळे मी स्टार करून ठेवला. हेही लक्षात राहू द्या. हर एक व्हरायटी एक्झाम्पल घेतो जे कोणीच घेत नाही लातूरमध्ये. एवढे व्हरायटीज ऑफ एक्झाम समजून कोणीच सांगत नाही. चला लक्ष द्या. तर आता काय होतं, तर इथं पहिल्यांदा ह्याला H लागतो मेकॅनिझमला. बघा, पहिल्यांदा अल्कोहोलमध्ये हे बघा, अल्कोहोलचा OH H+ घेतो आणि प्रोटोनेटेड होतो आणि तो OH निघून जातो, कार्बोकॅटायन भेटतो आणि मग त्याला Cl लागतं. आणि ते कार्बोकॅटायन भेटला तर तिथे रिएजमेंट होऊ शकते. टर्शरी इज मोर दॅन, सेकंडरी इज मोर दॅन, प्रायमरी टर्शरी अल्कोहोल म्हणजे कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल, असं होऊ शकतं. आता बघा, इथं काय होतं, मग इथं ह्या अल्कोहोलला H लागतं आणि निघून जातो, हा कार्बोकॅटायन भेटतो. मग हा कार्बोकॅटायन सेकंडरी आहे, कारण की दोघांना अटॅच आहे. पण या साईडला टर्शरी होऊ शकतो का? हो, होऊ शकतो. मग हा कार्बोकॅटायन इथून निघून इथं येतो आणि इथला हायड्रोजन तिथं जातो. त्यावेळेस हे बघा, 1,2 हायड्राइड शिफ्ट होतं. 1,2 हायड्राइड शिफ्ट होतं आणि मग तो Clच्या ठिकाणी कोण अटॅच होतं? त्या कार्बोकॅटायनच्या ठिकाणी Cl अटॅच होतो. एवढं सोपं आहे. आता इथं सुद्धा बघा, इथं पहिल्यांदा काय लागतं? H लागतं आणि H लागल्यानंतर हा पॉझिटिव्ह होतो, अनस्टेबल होतो, हा निघून जातो, हा एवढा कंपाऊंड निघून जातो. इथं कार्बोकॅटायन भेटतो आणि या कार्बोकॅटायन साईडला टर्शरी आहे का? आहे. झालं.
आणि ते कार्बोकॅटायनला पटकन कोण येऊन लागतं, Cl लागतं. ह्यालाच म्हणतात वेगनर रिअरेंजमेंट. ह्या सगळ्या एक्झाम्पलला काय म्हणतात, ह्या सगळ्याच एक्झाम्पलला आपण काय म्हणणार आहोत, वेगनर. मागे सांगितलं एक्झाम्पल घेतलंय, वेगनर रिअरेंजमेंट. आता इथं सांग काय होतं, इथंही तेच होतं बघा. इथं पहिल्यांदा याला H लागतं, मग निघून जातो, मग कार्बोकॅटायन होतं. मग आता काय होतं, इथला पूर्णच ग्रुप हे निघून जातो आणि इथं शिफ्ट होतो. इथं कार्बोकॅटायन येतं आणि मग इथं येतं Cl आणि ह्यालाच म्हणतात 1,2 मिथिल शिफ्ट. काय म्हणतात त्याला, 1,2 मिथिल शिफ्ट, म्हणजे ग्रुपच निघून आला. इथं फक्त हायड्राईड शिफ्ट झालं, तिथं ग्रुपच निघून आला. आता इथे या, इथेही काय झालं सर, इथेही हायड्राईड शिफ्ट झालं. आता इथेही काय शिफ्ट होणार, इथेही हायड्राईड शिफ्ट होणार. कसं, आता लक्षात आहे, इथेही ह्याला H लागणार, हा H2 म्हणून निघून जाणार, इथं कार्बोकॅटायन भेटणार. आत्ता थोडी शाळा आहे. हा कार्बोकॅटायन कसला आहे, सेकंडरी. इथं जर गेला तर काय होईल, टर्शरी, आणि इथं जर गेला तर काय होईल, सेकंडरीच होईल. बट बेन्झिन साईडला आहे तर ते बेन्झिलिक कार्बोकॅटायन कन्सिडर केलं जातं आणि तो सगळ्यात मोर स्टेबल असतो. मग इथं कार्बोकॅटायन शिफ्ट होतं, भले तो सेकंडरी राहू. म्हणून म्हणलं मी, इथं टर्शरी असताना सुद्धा सेकंडरीकडे शिफ्ट होतो, कारण इथं साईडला बेन्झिन आहे. बेन्झिनची शाळाच भारी असते, बेन्झिन त्याला स्टेबलाइज करतो, मग तिथं कार्बोकॅटायन होतं आणि त्याला लागतं Cl. इथे HBr घ्या, Br लागल, HI घ्या, HI लागल, Clच लागल असं काही नाही. हे आहेत वेगनर रिअरेंजमेंटचे एक्झाम्पल्स. ओके, तर हे एवढे सगळे एक्झाम्पल्स व्यवस्थित लक्षात देऊन घ्या. सगळ्यात महत्त्वाचं, वेगनरचे एक्झाम्पल पाठ करण्यापेक्षा डोक्यात बसून घ्या की जिथं OH आहे त्याच्या साईडला फाटा आहे का, एवढंच वेगनरचं शाळा आहे. ओके, आणि हे पॉईंट व्यवस्थित लिहून घ्या. एवढं खतरनाक तुम्हाला कोणीही शिकवणार नाही. तर तुमच्या ज्या 10वीच्या विद्यार्थ्यांना, 12वीच्या विद्यार्थ्यांना, रिपीटरच्या जे भविष्यात करणार त्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना सांगा, क्लास लावायचा तर लातूरमध्ये एकच क्लास लावायचा, तो आहे RD's केमिस्ट्री क्लास. ओके, बेस्ट ऑफ लक. आता डिहायड्रेशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. तेवढे छान अभ्यास करा, ह्याला लिहून घ्या आणि मागचं सगळं रिवाईज करत चला. अल्कोहोल चॅप्टर मी वारंवार सांगतोय, अल्कोहोलला जेवढं जास्त भारी करचाल तेवढं तुमचं 2-2 चॅप्टर सोपे होत जातील. आणि तुमचा हा पहिला ऑर्गॅनिकचे चॅप्टर आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कसं म्हणजे जे आमच्याकडे 11वीला होते विद्यार्थी त्यांना एकदम सोपं जात असेल, बट जे विद्यार्थी आमच्याकडे 11वीला नव्हते त्यांनाच फक्त विनंती आहे, जास्तीत जास्त वेळेस वाचा, लिहून काढा. दररोज स्टार्ट टू आत्तापर्यंत बघत चला, हात ठेवून बघत चला, उगं बघू नका. म्हणजे मनन करत चला, चिंतन इथं काय असेल, इथं काय येईल, असं काय येईल, असं सगळं बघत चला. ओके, बेस्ट ऑफ लक. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर व्हिडिओला पॉज करा आणि लिहून घ्या.